नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहे ते अपात्र झालेले आहेत. थांबा थांबा जाऊ नका. रोजचा मुद्दा तो नाही, आज वेगळा विषय घेतलाय. मला काल एका ताईंचा फोन आला होता. त्या गेल्या होत्या महिला व बालकल्याण विभागामध्ये, बरोबर. आता त्यांचाही लाभ बंद झालेला आहे, त्यांच्या सासूबाईचाही लाभ बंद झालेला आहे. तर थोडंसं मी त्यांच्याशी बोलले, तर मला एक त्यांच्याकडून बोलण्यामधून एक मुद्दा त्यांच्या माझ्या समोर आला. त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता ई-केवायसी केल्यानंतर. म्हणजेच ई-केवायसी मध्ये चूक झाली. थोडक्यात काय, ई-केवायसी मध्ये चूक झाली, बरोबर ना. तर ई-केवायसी मध्ये चूक झाल्यामुळे त्यांच्याकडनं त्यांचा फॉर्म त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडनं चूक झाली ई-केवायसी मध्ये आणि फॉर्म त्यांचा अपात्र झाला. जेव्हा त्या महिला व बालकल्याण विभागामध्ये त्या फॉर्मची तपासणी करायला गेल्या, की माझा फॉर्म का अपात्र झालाय, मला लाभ का मिळत नाहीये म्हणून. जेव्हा त्या तिथं गेल्या तेव्हा त्यांना तिथं असं दिसलं, की त्यांचा फॉर्म जो आहे तो त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी कर्मचारी आहे म्हणून किंवा मग पेन्शन घेत आहे म्हणून अशा पद्धतीने त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. त्यांचा लाभ बंद झालेला आहे. कशामुळं? तर ती ई-केवायसी मध्ये चूक केल्यामुळं. आलं का लक्षात? आता ही त्यांचा लाभ बंद कशामुळे झाला? तर या कारणामुळे झाला. आता त्यांच्या सासूबाईचा लाभ पण बंद झालाय. तर मी त्यांना विचारलं, की मग तुमच्या सासूबाईचा लाभ बंद झालाय म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमच्या 2 विवाहित महिला असतील, तर 2 विवाहित महिलांना लाभ मिळत नाही. राशन कार्ड जर एक असेल तर. तेव्हा त्या बोलल्या, "नाही ताई, आमचे राशन कार्ड दोन्ही वेगळे-वेगळे आहेत. तरी पण त्यांचा आणि माझा लाभ बंद झाला." आता ह्यांचा लाभ का बंद झाला हे आपल्याला कळलं. आता सासूबाईचा लाभ का बंद झाला मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकण्यासारखा मुद्दा आहे. नक्की ऐका शेवटपर्यंत मी काय सांगते. तुमचा पण असाच प्रॉब्लेम असू शकतो जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. असा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम झालाय. तुमचाही प्रॉब्लेम असू शकतो. आता त्यांच्या सासूबाईला काय सांगितलं, त्यांचा फॉर्म चेक केल्यावर आर-टी-ओ डेटा रिजेक्टेड म्हणजे काय? तर त्यांच्या सासूबाईच्या नावावर फोर व्हीलर आहे म्हणून त्यांच्या सासूबाईचा लाभ जो आहे तो बंद झाला आहे. तर मी त्यांना बोलले, "हो बरोबर ना, तुमच्या नावावर जर फोर व्हीलर असेल तर लाभ मिळणारच नाही." तर त्या मला असं बोलल्या, की "ताई, आमच्याकडे आता फोर व्हीलरच नाहीये. आमच्या सासूबाईच्या नावावर अगोदर फोर व्हीलर होती, पण आता फोर व्हीलर नाहीये त्यांच्याकडं. पण तरी पण त्यांच्या नावावर आर डेटा दाखवत आहे." म्हणजेच काय? आर डेटा रिजेक्टेड म्हणजेच काय? तर तुमच्याकडं फोर व्हीलर आहे म्हणून तुमचा लाभ बंद झालाय. आता फोर व्हीलर तर त्यांच्याकडे नाहीच आहे. पण ऐकून घ्या, त्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे. म्हणजेच काय? तर जेव्हा त्यांनी फोर व्हीलर घेतली असेल, त्यांच्या नावावर फोर व्हीलर घेतली असेल किंवा त्यांच्या कुटुंबात कोणाच्या नावावर फोर व्हीलर असेल, बरोबर? म्हणून त्यांच्या नावावर आर डेटा दाखवत आहे. आता त्यांनी ती फोर व्हीलर कधीच विकून टाकली आहे. त्यांच्या नावावर फोर व्हीलर नाहीये, पण ते आर डेटा दाखवत आहे. बघा, जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही गाड्या घेता आणि विकता, तेव्हा आपण काहीतरी कायदेशीर प्रक्रिया करत असतो. माहिती आहे ना? दुसऱ्याच्या नावावर जेव्हा आपण गाडी करतो, तेव्हा त्याला सगळे डॉक्युमेंट हँडओव्हर करतो आणि त्याच्या नावावरती गाडी करतो, बरोबर? मग ती त्याच्या नावावर ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग तुम्ही पण असं काही केलं नाहीये का? तुम्ही गाडी तर दुसऱ्याच्या नावावर केली, पण अजूनही तुमच्या नावावरती गाडी दिसत आहे त्या ठिकाणी. म्हणजेच काय? तर अशा पद्धतीने जेवढ्याही महिला असतील किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर आत्ता फोर व्हीलर असू द्या, लक्षात घ्या, घरात फोर व्हीलर नाहीये कुणाकडेच, पण कुटुंबात कोणाच्याही नावावर जर फोर व्हीलर असेल आणि तो डेटा जर आर-टी-ओला दाखवत असेल, तर तुमचा फॉर्म हा अपात्रच होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की "ताई, मग आता आम्ही कसं करायचं?" तर याच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागालाच भेट द्यावी लागणार आहे. कशा संदर्भात भेट द्यावी लागणार आहे? तिथं काय सांगावं लागणार आहे? तर मी एक अर्ज कसा करायचा महिला व बाल कल्याण विभागाला, अर्ज कसं करायचा याचा एक व्हिडिओ मी काल शेअर केलेला आहे. तुम्ही त्याच पद्धतीने अर्ज करा. मी तिथं ई-केवायसीचं केलेलं आहे. पण इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, की माझ्या नावावर फोर व्हीलर नाहीये. माझ्या नावावर अगोदर फोर व्हीलर होती, पण आता माझ्या नावावर फोर व्हीलर नाहीये, असा अर्ज करा. म्हणजे तो अर्ज पहिले बघा. जो काल मी अर्ज सांगितलाय ना, तो अर्ज पहिले बघा. त्याच पद्धतीने तुम्हाला हा अर्ज सुद्धा करायचा आहे. फक्त तिथं ई-केवायसी डेटा नाही टाकायचा. ई-केवायसी नाही टाकायचं, आर डेटा टाकायचा तुम्ही तिथं. आलं का लक्षात? आर डेटा संदर्भात तुमचा अर्ज असणार आहे. तर तिथं विनंती करा त्यांना, की माझ्याकडे फोर व्हीलर नाहीये, पण माझ्या नावावर फोर व्हीलर दिसत आहे आत्ता. आता तुमच्या नावावर फोर व्हीलर नाही, तर त्याचा पुरावा पण तुम्हाला द्यावा लागणार आहे बघा, की आम्ही या व्यक्तीला ही फोर व्हीलर विकलेली आहे आणि ह्यांचं ते नाव आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं त्या अर्जाला तुम्हाला फिलअप करून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच काय, तुमचं आधार कार्ड द्यावं लागेल, तुमच्या अकाउंटचं पहिल्या पानाचं पासबुकचं झेरॉक्स द्यावं लागेल आणि फोर व्हीलर जे तुम्ही दुसऱ्याच्या नावावर फोर व्हीलर केली आहे ना, त्या नावाचे जे काही कागदपत्र असतील ते तुम्हाला तिथं फिल करून द्यावे लागणार आहेत. बघा, तुम्ही जर एवढी प्रक्रिया केली आणि हे तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागालाच द्यावं लागणार आहे. लक्षात ठेवा, जर तुमचा लाभ चालू करायचा असेल, त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे. कारण त्यांना काय माहिती ना, की तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का नाही? तुमच्या नावावर फोर व्हीलर दिसतीये ना, बास, संपला विषय, तुमचा फॉर्म रिजेक्ट.
असंच आहे हे. त्यामुळं जर तुमच्याकडे 4 व्हीलर नाही तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे की माझ्याकडे 4 व्हीलर नाही. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने सर्व प्रोसिजर करा. महिला व बालकल्याण विभागाला जी आहे ती सर्व माहिती द्या. त्यानंतर मग तिकडे काय अपडेट ते देतात त्याच्यावर सगळं तुमची पुढची प्रक्रिया असणार आहे. अजून एक ह्याच्यामध्ये जेव्हाही तुम्ही ऍप्लिकेशन देता, तुम्ही कुठल्याही विभागाला ऍप्लिकेशन द्या किंवा कुठल्याही तुमच्या अडचणी संदर्भात ऍप्लिकेशन द्या, त्याचा फॉलोअप तुम्हाला घ्यावा लागतो. आता तुम्ही महिला व बालकल्याण विभागाला जर तुमचे ऍप्लिकेशन दिले, 10 वेळा चक्रा मारायला लागतील, 10 वेळा त्यांना फोन करून विचारायला लागेल, 10 वेळा तुम्हाला तिथे जावं लागेल की काय झालं, आमच्याकडे अजून आमचा लाभ चालू झाला नाही किंवा आमच्याकडे माहिती आली नाही, काय झालं म्हणून त्यांना तुम्हाला सारखं विचारावं लागेल. आणि सरकारी कामं असेच असतात, एकाच ऍप्लिकेशन मध्ये किंवा तुम्ही एकदाच गेलात आणि तुमचं काम झालं असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला तिथे चक्रा घालायला लागणार आहेत महिला व बालकल्याण विभागाला जर आपल्याला लाभ चालू करायचा आहे. तर ही सगळी प्रोसिजर आहे. आणि मला अजून एक कमेंट करून सांगा की मी जी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे तुमचा पण असाच प्रॉब्लेम झालाय का, आरटीओ डेटा दाखवत आहे का, किंवा अजून कुठला वेगळा डेटा तुम्हाला दाखवत आहे का, जसं ITR भरताय किंवा मग दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय किंवा काहीही असं तुम्हाला काही डेटा त्या ठिकाणी दाखवलाय का आणि म्हणून तुमचा फॉर्म अपात्र झालाय का, मला कमेंट करून अवश्य सांगा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की सांगा. खूप महत्त्वाची माहिती आहे. हा जो प्रॉब्लेम आहे आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींना येत आहे. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. माहिती नाही की असा किती प्रॉब्लेम अजून महिलांचा आहे आणि किती महिलांचा लाभ बंद झालाय. तुमच्यामुळे एखाद्या महिलेचा लाभ चालू होऊ शकतो. त्यामुळे असा विचार नका करू की मी का कोणाला शेअर करू व्हिडिओ. म्हणून व्हिडिओला शेअर करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि हाईप जरूर करून जा. धन्यवाद.